मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत अर्जाची मुदत होती. 3 महिन्यात 2.5 कोटी अर्जांची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, 4 चाकी वाहन, 5 एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतोय का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का, या 5 प्रमुख बाबींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा योजना जाहीर केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज मागवताना सुरुवातीला उत्पन्न दाखल्यासह अन्य कागदपत्रांचे बंधन घातले. मात्र मुदतीत कागदपत्रांची पूर्तता अशक्य असल्याने ही अट काढून टाकली. त्यानंतर केवळ रेशन कार्डची अट घातली. परंतु अर्जदारांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती यासह अनेक निकषांची वेळेअभावी पडताळणी होऊ शकली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशिवाय अन्य कोणत्याही योजनांचे लाभार्थी 1 कोटीपर्यंत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील 11.25 लाख महिलांसह राज्यातील 2.5 कोटींहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले. विशेष म्हणजे प्रगतीशील राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या अर्जांची फेरपडताळणी होऊन पात्र लाभार्थ्यांना 1 एप्रिल नंतर दरमहा 2100 रुपये मिळतील असेही सांगितले जात आहे.